मैत्रिणींनो, सुनील मला आज भेटला होता. मोगराला बोल म्हणला, माझं नाव घेऊ घेऊ रस प्यायला ये माय, रस प्यायला ये माय, सारखे करू नको ग. माझ्या बायकोला कळलंय मी आलो असतो, पण बायकोने मला बदाड बदाड बदडलं ग. या पावसात मी मार खाऊन घरात बसलोय. मोगरा ताई, सुनीलला बोलू नको, वाटलंच तर अनिलला बोलो. अनिलला जरा जास्त वेळ आहे. अनिलने ऊसाचा रस नाही पिलेला होता या उन्हाळ्यात. तू जरा अनिलला यावेळेस बोलो. सुनीलला बायकोने लय मार खाल्लाय ग, बदाड बदाड बदडलाय ग. त्याच्यावर उपकार कर ग मोगरा ताई. आता तू सुनीलला सोडून अनिलला धर ग. सुनील म्हणला त्याच्या जखमा बरा झाला ना बायकोने हाणून हाणून गेलेल्या, की तो आपला तुला भेटायला येईल. तू नंबर मला दे मोगरा ताई तुझा, मी सुनीलला सांगते तुझा निरोप, आणि हळूच त्याच्या बायकोची नजर चुकवून तुझा नंबर सुनीलला देऊन येते. पण रस प्यायला ये, रस प्यायला ये सुनील असं म्हणू नको. आणि पाणीपुरी खाल्लेलं तर अजिबात बोलू नको. त्याची बायको त्याला त्या पाणीपुरी टाकून टाकून मारायला लागली ग. रस प्यायला ये माय करू नको ग. सुनीलची जरा वाट बघ ग. सुनीलला जरा आता निवांत राहू दे, जरा त्याच्या जखमा भरू दे ग. तू जरा अनिललाच बोलवून अनिललाच रस पाज ग माय. हा मोगरा ताई, आता अनिलचा नंबर मी तुला देऊ का सांग? मग तुला मी अनिलचा नंबर आणून देते वाटलंच तर. पण सुनीलचा काही तू नाद करू नको बाई. सुनीलच्या बायकोने त्याला लय ढुंगणावर आपटू आपटू मारलाय, डोक्यावर आपटू आपटू मारलाय. तू आता अनिलचा नंबर तुला आणून देते, आणि तू त्या अनिलला फोन कर ग, आणि अनिलला उसाचा रस पाज. अनिल पितोय की उसाचा रस. काय झालं तुला अनिलला रस नाही प्यायला? हां, आपण सांगू की अनिलला रस प्यायला? मोगरा ताईने पाजलं तर अनिल जहर पण पिल, उसाचा रस काय. मग मोगरा ताई ये जेवायला, ये आमच्या घरी. बघ अंड्याचं कालवण, भाकरी, बनाना सगळं ठेवलंय. ये ये तू आता अंडा खायला ये ग माय. ये मोगरा ताई, तुला आमच्या घरी अंडा करी भेटेल.